जळगाव शहरात रविवारी घडलेल्या प्राणघातक हल्ल्याने अखेर बळी घेतला आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना जैनाबाद परिसरात रविवारी 22 मार्च रोजी दुपारी घडली होती. नितीन काळे या तरुणावर एका तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. या हल्ल्यात नितीन काळे गंभीर जखमी झाला होता. त्याला तत्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज सोमवारी पहाटे नितीन काळे याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी श्याम सोनार आहे. आता सुरेंची श्याम सुरेंची ज्याने आला तो घरी. त्याचा पहिला वाद व्हायला होता जुनावादी. तर त्याची आज तारीख होती. तर तो उद्या कॉम्प्रोमाइज करायसाठी आला श्याम घरी. घरून त्याला घेऊन गेला. कोणाला? नितीन, माझ्या भाऊला नितीन काळेला. त्याला घेऊन गेला आणि त्याच्या घरी नेला. त्याच्या घरी तिची आई पण होती, त्याची बाई पण होती आणि आजूबाजूचे इतर लोक पण होते. त्यांनी बघितलं, त्यानं घरातून त्याला ताणला श्यामनी आणि अजून त्याच्यावर गाडी होती स्प्लेंडर. ते गाडी पण चढायचे प्रयत्न करत होता. त्याने अजून चापरनं मारून गाडीवर बसवत होता दुसऱ्याकडे फेकण्यासाठी. तर लोकांनी बघितलं, रेल्वे पट्ट्याकडे लोकांना बघितलं, तर लोक वापिस हे होऊन गेले. मग मला कॉल आला. मी दुसऱ्याला पाठवलं आणि भावाला दारू पण पाजली त्यांनी. बॉय हे आपण कॉम्प्रोमाइज करून घेऊ बा, उद्याची केसची आज ते कोर्टात जाणार होती. जुनी कशी केस होती दोघांमध्ये? दोघे आणि काच मारला होता. त्या दारूची बॉटल मारली होती. कोणी? श्याम सोनाने. तुम्हाला? श्याम सुरेंशीने. तुमच्या भावाला? माझ्या भावाला बरं. पहिली केस तेच नील करायसाठी ते चालू होते. चालू त्याला वादावादी तो घरून घेऊन गेला. माझ्या आईनं पण त्याला आराय मारली. तो थांबला आणि जोरात गाडी पळाली. डायरेक्ट त्याच्या घरी नेला. त्याच्या घरी तिची आई पण होती आणि त्याची कुठे मारलाय शॉपर? शॅम्पू कोर्टामध्ये आतड्या बाहेर पडलेल्या ते तिथं. त्यांची किती दिवसापासून वाद सुरू होते? त्यांची 2-3 वर्षापासून चालू होती. फक्त माझा भाऊ गोव्याला राहायचा. तो आला होता या केससाठीच आला होता. तर मग त्याने असं गोड बोलून त्याला घेऊन गेला. काय आता मागणी काय जातात आपली? मागणी त्याला 500 व्हायला पाहिजे. आणि हे शेणबेटवाले काय करतात, त्याला लगेच हे करून ते करून लगेच सोडून देतात. त्याचं एक वेळेसनी भरपूर जणांसोबत आहे. त्याच्यावर केसी पण खूपच आहे. बरं, आपल्या गोव्याहून कधी आले होते? माझा भाऊ आला गोव्यावरून 19 तारखेला आला. 19-20ला आला. किती दिवस झाले तो गोव्याला? गोव्याला त्याला 1 महिना त्यावर. म्हणजे तो कंटिन्यू जात येत राहतो. पोऱ्याला भेटायला येतो. त्याचा 5 वर्षाचा मुलगा आहे, त्याला भेटायला येतो. आपलं नाव? राजीव नाना काळे. नितीन नाना काळे. त्याची पूर्वी बी अशी त्याने दारूची बाटली मारली होती. त्याची केस होती. तर त्याचे काय असंच किंवा माघार घ्यायचे नाही. पेडवाल्यांनी हे लोक पैसे घेऊन घेतात आणि सोडून देतात. तेव्हा पण तसंच केलं त्यांनी. कोर्टात केस चालू देतात. आज कशावरून वाद झाला होता? ते नाही कळलं ना. मग तो घरून गाडीवर बसून घेऊन गेला ना. मी झोपलेलो होतो. किती वाजेची घटना? 3 वाजेला आला होता तो. कशाने मारलंय मुलाला? आहे चापर वगैरे काही असतं ते. काय मागणी काय जातात आपल्याला? हां, मागणी काय आहे? त्याला पैसे व्हायला पाहिजे. वारंवार सोडून जातो. शेणबेटवाले लगेच सोडून देतात त्यांना. शेणपेठवाले त्यांना सोडून देतात. आणि आजूबाजूच्या कोणी मारलंय? आरोपीचं नाव काय? काय नाव त्याचं? श्याम सुरेंशी. श्याम सूर्यवंशी. याच्या भाऊला पण जीव हल्ला केला. हा बाई. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलीस अजून काय आलेच नाही आमच्यापर्यंत इकडे. तिथं केस केले त्यांनी, ते चालू आहे त्यांच्यावाला. आपलं नाव दादा? नाना पांडुरंग पाटील. शेणपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जैनाबाद परिसरामध्ये एक नितीन नाना काळे नावाचा जो व्यक्ती आहे, तो आज रोजी सिव्हिल हॉस्पिटलला मयत झालेला आहे. घटनेचा पूर्ववृत्तांत असा होता की त्याचा मित्र आहे श्याम सूर्यवंशी. ते श्याम सूर्यवंशी जो मित्र आहे त्याने काल जुन्या वादातून चॉपरने त्याच्या घरी बोलवून, दारू पिण्यासाठी घरी बोलवून चॉपरने त्याच्यावर वार केला होता. त्याच्यातून तो गंभीररित्या जखमी झाला होता. त्या सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी काल आणलं होतं, परंतु आज रोजी तो मयत झालेला आहे. सर, संशयित आरोपी ताब्यात आहे? बरोबर, संशयित आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि पुढील तपास सुरू आहे. सर, संशयित आरोपीने काही माहिती दिली? काय कशाकरता फोन केला वगैरे काय? फक्त कुटुंबियाकडून आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की त्यांचा जुना वाद होता. जुन्या वादाची आज रोजी मान्य न्यायालयामध्ये सुनावणीची तारीख होती. त्यानिमित्त तो इथे आला होता आणि जुन्या वादातूनच ही घटना घडलेली आहे.